अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय खूप महत्त्वाची आपण सुंदर माहिती पाहणार आहोत. अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर येत्या 20 मार्चला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस. 20 मार्च 2026 वार आहे शुक्रवार. या दिवशी आहे प्रकट दिवस. तर आपण त्यानिमित्त बघा काही सेवा पाहणार आहोत. हा दिवस आपल्यासाठी अतिशय खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असणार आहे. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे, तर त्यानिमित्त आपल्याला बघा 11 दिवसांची स्वामी सेवा दत्त सेवा करायची आहे. याआधीसुद्धा मी एक व्हिडिओ केलेला होता स्वामी प्रकट दिनानिमित्त. आपल्या सगळ्यांना 21 दिवसांची सेवा ही सुरू करायची होती 28 तारखेपासून. आता बरेच ताई दादा असे आहेत की त्यांनी सेवा ही सुरू केलेली आहे आणि बरेच असे कमी जण आहेत की त्यांनी सेवा सुरू केली नाही आहे. तर काही हरकत नाही, तुम्ही अजूनही वेळ गेली नाही, अजूनही सेवा तुम्ही करू शकता. तर हा व्हिडिओसुद्धा बघा तितकाच महत्त्वाचा आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करा. तर आता बघा, ज्यांनी सेवा सुरू केली नाही 21 दिवसांची 28 तारखेपासून फेब्रुवारीपासून सेवा सुरू केली नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता ज्यांनी 21 दिवस सेवा सुरू केली नाही स्वामी प्रकट दिनानिमित्त, तर त्यांनी बघा 11 दिवसांची सेवा ही सुरू करायची आहे. 11 दिवस करू शकता, 7 दिवस करू शकता, अगदी 5 दिवस करू शकता. ज्या काही तुम्हाला मी आज सेवा सांगणार आहे तर त्या सेवा अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर आपल्याला ही सेवा 10 तारखेपासून सुरू करायची आहे. 10 मार्च 2026 वार आहे मंगळवार. या दिवशी आपल्याला सेवा सुरू करायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे, त्या दिवशी सेवा आपल्याला ही स्टॉप करायची आहे. असं आपल्याला करायचं आहे. आणि ज्यांना 7 दिवसांची सेवा सुरू करायची आहे त्यांच्यासाठी सांगते. 14 मार्च 2026 वार आहे शनिवार. या दिवशी सेवा सुरू करायची आहे. आणि ज्यांना 5 दिवसांची सेवा सुरू करायची आहे त्यांनी कधीपासून करायची, तर 16 तारखेपासून सुरू करायची आहे. 16 मार्च 2026 वार आहे सोमवार. या दिवशी सेवा तुम्ही सुरू करायची आहे. आणि ज्यांना काही करणं शक्य नसेल तर त्यांनी डायरेक्ट स्वामी प्रकट दिन आहे त्या दिवशी जरी सेवा केली सगळी तरी चालणार आहे. तर आता मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की 21 दिवस सेवा सुरू करायची आहे, म्हणजे 21 पारायण करायचं होतं एका ग्रंथाचं. तो ग्रंथ असा आहे, तो म्हणजे श्री स्वामी चरितसारामृत. हा ग्रंथ बघा तुम्हाला दाखवते. हा आहे ग्रंथ श्री स्वामी चरितसारामृत. या ग्रंथाचं मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला पारायण करायचं आहे 21 पारायण. पण ज्यांनी सेवा सुरू केली नाही तर त्यांनी बघा आता सेवा सुरू करू शकता. म्हणजे तुम्ही या ग्रंथाचं 11 पारायण करू शकता. 11, 7 किंवा 5 असं केलं तरी चालेल. आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी रोज अगदी 3-3 अध्याय आपण नित्यसेवेमध्ये पठण करतो, या ग्रंथाचे अध्याय आपण पठण करतो ना, तर तसं जरी केलं तरी चालणार आहे. दररोज तुम्ही 3-3 अध्याय पठण करा. जर करत नसाल तर आता सुरुवात करा. बघा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आता जे सेवेकरी नवीन आहेत स्वामी सेवेमध्ये त्यांना काहीच माहिती नाही आहे आणि हा ग्रंथसुद्धा तुमच्याकडे नाही आहे, तर हा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे. हा ग्रंथ आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. अतिशय बघा किती, फक्त 42 रुपयाला आहे, 42 रुपीज, काही महाग नाही आहे. तर या ग्रंथामधले तुम्हाला अध्याय दररोज पठण करायचे आहेत. आपण नित्यसेवेमध्ये करत असतो. आता जे स्वामी भक्त आहेत त्यांना माहीत आहेत, पण तुम्ही नवीन आहात, तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्हाला सेवा सुरू करायची स्वामींची, तर ही संधी आहे, तुम्ही नक्की सेवा सुरू करू शकता. तर बघा आता या ग्रंथाचं पारायण आपण कसं करत असतो तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर अजून तुम्ही चेक करा, व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. तर आता या श्री स्वामी चरितसारामृत या ग्रंथाचे आपण पारायण किती करू शकतो ते सांगते तुम्हाला. बघा आपण बघा 108 करू शकतो, 51 करू शकतो, परत तसंच आपण 21 करू शकतो, 11 करू शकतो, 7 करू शकतो, 5 करू शकतो, अगदी 3 करू शकतो, अगदी 1 करू शकतो. म्हणजे तुमच्या इच्छा शक्तीनुसार तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करा. कारण आता स्वामी प्रकट दिवस आहे, अतिशय महत्त्वाचा आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी, आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी. नंतर हा ग्रंथ साधासुद्धा नाही आहे, अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे, आपली सगळी इच्छा पूर्ण करणारा ग्रंथ आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते, तुम्ही अजून सेवा सुरू केली नसेल तर सेवेला सुरुवात लवकर करा. आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला नामस्मरणसुद्धा करायचं आहे. श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचं तुम्हाला जप करायचा आहे. तर नामस्मरण तुम्हाला असं करायचं आहे, दररोज 11 माळी करायचं आहे 11 दिवस. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला तारक मंत्रसुद्धा पठण करायचं आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, हा जो मंत्र आहे तारक मंत्र, हा अतिशय खूप सुंदर आणि अनुभव देणारा आहे. लवकर प्रचिती आपल्याला देतो हा मंत्र. तर हा मंत्र तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबला चेक करा, तुम्हाला हा मंत्र भेटून जाईल.
तर हा मंत्र तुम्हाला असा बोलायचा आहे स्वामी महाराजांचा 11 दिवस 11 वेळा, लक्षात घ्या. आणि बघा आता स्वामी प्रकट दिनानिमित्त ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे, इच्छा आहे तुमची, तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. आणि आता बघा तसं एप्रिल महिन्यामध्ये स्वामी पुण्यतिथीसुद्धा आहे, सप्ताह येत आहे, त्यावेळेस आपण करणार आहे. पण ज्यांना इच्छा आहे, इच्छाशक्ती आहे करायची, की आम्हाला आत्ताच करायचं आहे स्वामी प्रकट दिनानिमित्त, तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. असा विचार करायचा नाही की करावं का नाही करावं, कारण बघा डायरेक्ट इच्छा असते ती कोणाची? स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची. त्यांची इच्छा आहे म्हणूनच तुम्हाला विचार आलेला आहे की गुरुचरित्र पारायण आम्ही करायचं आहे, असं तुमच्या मनामध्ये विचार चाललेला असेल तर तुम्ही नक्की करू शकता, कारण ती इच्छा तुमची नाही आहे, ती आपल्या महाराजांची इच्छा आहे, म्हणून तुम्ही करणार आहात. तर तुम्ही नक्की करा. आणि आता गुरुचरित्र पारायण हे कसं करावं, कोणी करावं, त्याची नियमअटी काय आहेत, तर त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही पाहिला नसेल व्हिडिओ तर चेक करा. तर आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर तुम्हाला त्याच्या आधी सांगते बघा, एक आता 20 मार्चला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस, त्याच्या आधी अमावस्यासुद्धा आहे. तर आणि ज्या दिवशी बघा गुरुचरित्र पारायण आपण सुरुवात करतो आणि शेवटचा दिवस असतो उद्यापनचा, त्या दिवशी अमावस्या नाही पाहिजे, पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी. जर मध्ये असेल तर ती चालते. तर स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे 20 मार्चला आणि 18 तारखेलाच बघा अमावस्या आहे, 18-19 तारखेला अमावस्या आहे. तर बघा तुम्हाला सांगते मी, तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही 18च्या आधी तुम्ही उद्यापन करू शकता. त्यामुळे तुम्हाला सांगते बघा, गुरुचरित्र पारायण तुम्ही करणार असाल तर तुम्हाला लवकर सुरू करायचं आहे, म्हणजे ते 18च्या आधी तुमचं संपून जाईल. 7 दिवसांचं आपल्याला पारायण करायचं असतं आणि 8व्या दिवशी त्याची सांगता येते, तुम्हाला तर माहीत आहे. पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी एकदा व्हिडिओ चेक करा, आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, किंवा यूट्यूबला सर्च करा गुरुचरित्र पारायण कसं करावं, त्याची नियमअटी काय आहेत, तर तुम्हाला व्हिडिओ कोणताही भेटून जाईल, तुम्ही बघू शकता. असं नाही की माझंच बघा, तुम्ही कोणताही व्हिडिओ बघू शकता. आणि आता बरेच जणांना असं वाटतं की 7 दिवसाचं पारायण करण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट 3 दिवसाचं करतो. पण बघा 3 दिवसाचं ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायण करता त्यावेळेस तुम्हाला बराच वेळ बसावं लागेल, हे महत्त्वाचं आहे. कारण बघा ज्यावेळेस आपण 7 दिवसाचं पारायण करतो त्यावेळेस विचार करा, आपल्याला 2-2.5 तास बसावं लागतं. जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही 3 दिवसाचं करू शकता, तुमच्यानी जर होणार असेल तर. जर नसेलच मग तुम्ही 7 दिवसाचं करू शकता, किंवा जरी आता केलं नाही तुम्ही तरी बघा एप्रिल महिन्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे, तर त्यावेळेस सप्ताह असणार आहे. शेवटी तुमच्या इच्छेनुसार आहे, तुम्हाला केव्हा करायचं आहे. तुमची इच्छा असेल आता करायची तर तुम्ही करू शकता, जर नसेल तर एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही करू शकता, असं केलं तरी चालेल. तर गुरुचरित्र पारायण तुम्ही ज्यावेळेस करणार आहात त्यावेळेस बघा तुम्हाला ब्रह्मचर्यसुद्धा पाळायचे आहे, लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस बघा आपण हा ग्रंथ वाचतो स्वामींचा, श्री स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ, त्यावेळेस त्याचे नियमअटी वगैरे असं काहीच नसतं. फक्त आपण संकल्प केला तर आपल्याला ब्रह्मचर्य पाळावी लागते, आणि जरी नाही पाळली तरी चालते. पण जे काही दुसरे नियम असतात, मांसाहार करायचा नाही, मद्यपान वर्ज्य, ते आपण नियम पाळले पाहिजे. आणि मासिक धर्म सुतक विठळ वगैरे असेल तर आपल्याला कोणत्या सेवा करता येत नाही, त्यावेळेस फक्त आपण नामस्मरण करू शकतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचा आपण जप करू शकतो, पण आपण सेवा करू शकत नाही. तर आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे, तर दत्तसेवा कोणती करावी. आता आपल्याला माहिती आहे स्वामी महाराज आणि दत्त महाराज सगळे काही एकच आहेत, ब्रह्मांड नायक. तर आपल्याला बघा दत्तसेवा अशी कोणती करायची, तर बघा दत्तबावणी तुम्ही पठण करू शकता 11 दिवस 11 वेळा, दररोज 11 वेळा बोलायची आहे दत्तबावणी. त्याच्यानंतर घोर कष्टधोरण स्तोत्रमसुद्धा तुम्ही पठण करू शकता दररोज 11 वेळा, 11 दिवस पठण करायचं आहे. त्याच्यासोबतच बघा तुम्ही गुरुचरित्रामधला 14वा आणि 18वा अध्यायसुद्धा पठण करू शकता. पारायण नाही बोलत मी, गुरुचरित्रामधला 14वा आणि 18वा अध्याय, त्याची पोथी वेगळी येते छोटी, आता आहे माझ्याकडे, पण मी ती आता नाही दाखवत, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेल. तर गुरुचरित्रामधला जर तुम्हाला शक्य झालं नाही ना पारायण करायला गुरुचरित्राचं, काही हरकत नाही, आपण पुढच्या महिन्यात करणारच आहोत. पण बघा आता तुम्हाला सांगते गुरुचरित्रामधला 14वा 18वा अध्याय असतो, तो सुद्धा तुम्ही पठण करू शकता, त्याचे सुद्धा खूप छान असे रिझल्ट आहेत. तर तुम्ही दररोज 11 दिवस बोलायचं आहे, दररोज तुम्ही एकच टाईम ठेवायचा आहे सेवेचा. असं नाही की मी आज सकाळी सेवा करते आणि दुसऱ्या दिवशी मी दुपारी करते आणि तिसऱ्या दिवशी मी संध्याकाळी करते, असं नाही. तुम्ही कोणती जरी सेवा सुरू केली स्वामी प्रकट दिनानिमित्त, पारायण असो, सेवा असो, काही असो, तर तुम्ही एकच वेळ ठेवायची आहे सेवेची. जर तुम्ही जॉबला असाल, तुम्हाला वेळच नसेल, तर तुम्ही डायरेक्ट जॉबवरून आल्यावर संध्याकाळीसुद्धा फ्रेश होऊन तुम्ही करू शकता सेवा, असं केलं तरी चालेल नाही. आणि ज्यांना लहान बाळ आहे बघा, म्हणजे काही प्रॉब्लेम असतात नाही का, आपले छोटे मोठे संसारिक काही प्रॉब्लेम असतात, म्हणजे ज्यांना काही शक्य नाही स्वामींसमोर बसून, दत्त महाराज स्वामींसमोर बसून, देवघरासमोर बसून कोणती सेवा शक्य नाही करणं, तर त्यांनी डायरेक्ट काय करायचं आहे, फक्त नामस्मरण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही जॉबला जाताय
किंवा तुम्ही घरामध्ये भांडी घासताय, कपडे धुताय, काय काम करताय, स्वयंपाक करताय, फक्त नामस्मरण अखंड करा. कोणती सेवा करायची गरज नाही तुम्हाला, फक्त नामस्मरण करा. नामस्मरण हे असं आहे, तुम्ही जगाच्या कुठेही कोणत्याही कोपऱ्यात बसा जाऊन तरी तुम्ही नामस्मरण करू शकता. आणि खरं म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो तर नामस्मरण केल्याने काय होतं तर आपण अजून परमेश्वराच्या जवळ जात असतो. हेच कारण असतं. त्यामुळे बघा, नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. खूप सुंदर सेवा म्हणजे नामस्मरण. तुम्ही कधी कुठेही करू शकता. त्याला काही वेळेचे बंधन नाही, नियम नाही, काहीच नाही. मासिक धर्म आहे, सुद्धा काही विटाळ आहे, काही प्रॉब्लेम तुमच्या असू द्या तरी तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरण केल्याने बघा, आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये कोणत्याच विचारांची गर्दीही राहत नाही. आपण पूर्ण पॉझिटिव्ह होतो. आपल्या मनामध्ये बघा असे काही वाईट विचारसुद्धा येत नाही. त्यामुळे नामस्मरण हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण करा. असं नाही की श्री स्वामी समर्थच का, असं नाही. श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, रामकृष्ण हरी, म्हणजे तुम्हाला ज्या देवी देवतांचं तुम्हाला आवडतं आहे त्या देवी देवतांचं तुम्ही नामस्मरण करू शकता. मी तुम्हाला आधी एक सेवा सांगितली, घोर कष्ट धोरण स्तोत्रम. तर हे अतिशय खूप दिव्य अनुभव प्रचिती देणारा हा स्तोत्र आहे. तर तुम्ही नक्की बोला. आता जे भक्त नित्यसेवेमध्ये दररोज बोलतात त्यांना माहीत आहे की या घोर कष्ट धोरण स्तोत्रम जे आहे त्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. आपण जे काही कष्ट करतो त्याला एक आधार मिळतो, असं असतं. बघा, कोणीही तुमच्या चोरीचा आळ केला आहे, तुम्हाला फसवला आहे, तुमची कुठे केस चालू आहे, काय असेल तर काही असू द्या, म्हणजे असे प्रॉब्लेम नाही का, तर त्यावेळेस तुम्हाला घोर कष्ट धोरण स्तोत्रम हे बोलायचंच आहे. तर दररोज तुम्ही 11 वेळा बोला, किंवा जरी 11 वेळा शक्य नसलं दररोज 1 वेळा बोला तरी चालेल. जर तुम्हाला माहिती नसेल हे स्तोत्र घोर कष्ट धोरण स्तोत्रम, तर तुम्ही हे यूट्यूबला सर्च केलात, तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्ही बघूनसुद्धा बोलू शकता. जर तुम्हाला शक्य झालं नाही बोलणं, एखादं असं असतं ना स्तोत्र मंत्र की आपल्याला ते शक्य होत नाही, जमत नाही, म्हणजे नाही का, जे नवीनच असतात, पहिल्यांदा बोलत असतात, त्यांना येत नाही, मग अडखळतात. तर बघा, मी काय म्हणते, तुम्ही तर ज्यावेळेस आपण बोलतो, प्रयत्न करतो, त्यावेळेस आपण अडखळतो, काही हरकत नाही. देवालासुद्धा कळतं एखादं मंत्रस्तोत्र आपण अडखळतो, एखादा शब्द, पण हळूहळू आपल्यालासुद्धा सवय लागून जाते त्या स्तोत्राची. आणि ज्यावेळेस आपण फक्त ऐकतो, श्रवण करतो कोणतंही मंत्रस्तोत्र, तर बघा कसं असतं, तेवढ्यापुरते आपल्याला पॉझिटिव्ह असं वाटतं. पण ज्यावेळेस आपण स्वतः उच्चार करतो, ज्यावेळेस आपण स्वतः पठण करतो, त्यावेळेस कितीतरी आपल्या असंख्य मनामधले विचार असतात वाईट, ते सगळे निघून जातात. निगेटिव्हिटी सगळी निघून जाते, पॉझिटिव्हिटी येते. आपल्यामध्ये सुद्धा एक असं बळ येतं, शक्ती येते कोणत्याही संकटांना सामोरं जाण्याची. आणि ती शक्ती कुठून येते आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस आपण स्वामींची सेवा करतो, दत्तसेवा करतो, कोणत्याही देवी देवतांची आपण सेवा करतो, स्तोत्र मंत्र पठण करतो, त्यावेळेस आपल्याला ही सगळी एनर्जीही मिळत असते. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये सुद्धा स्तोत्र मंत्र लावून ठेवणं किंवा आपण पठण करणं ते खूप महत्त्वाचं असतं. तर आता तुम्हाला समजलं असेल, 21 दिवस ज्यांना शक्य झालं नाही कोणत्याही सेवा करणं, काही हरकत नाही. तुम्हाला मी आज ज्या काही सेवा सांगितल्या आहे 11 दिवसांच्या, 7 दिवसांच्या, 5 दिवसांच्या, त्या तुम्ही करू शकता. असं काही नाही 11 दिवस, 7 दिवस, 5 दिवस, तुमचे किती दिवस होऊ द्या तरी चालेल, पण सेवा करा. तर तुम्हाला तुमची इच्छा अशी एखादी पूर्ण व्हावी, तुम्हाला असं वाटत असेल ना, तर तुम्ही संकल्प करून सुद्धा सेवा सगळ्या करू शकता. आणि कोणतीही सेवा आपण संकल्पयुक्तच करावी, कारण त्या सेवेचं तेव्हाच फळ मिळतं ज्यावेळेस आपण संकल्प करून सेवा करतो. आणि जरी संकल्प तुम्हाला करायचा नसेल तर फक्त स्वामींसाठीच तुम्ही सेवा करताय असं तुम्ही स्वामी महाराजांना सांगा आणि सेवेला सुरुवात करा. बघा, तुम्हाला काही मागायची गरज नाही. जेव्हा द्यायचं, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते बरोबर तुम्हाला देतील. जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला बोलायची सुद्धा गरज नाही, संकल्प करायची सुद्धा गरज नाही, मी तर म्हणते. पण बघा, शेवटी ज्याची त्याची इच्छा. ज्या काही मी सेवा सांगितल्या आहेत त्यापैकी तुम्हाला जी आवडेल सेवा ती तुम्ही करू शकता, पण करा सेवा, ते महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला सेवेचा बँक बॅलेन्स हा वाढवायचा आहे. त्यामुळे, कारण हा सेवेचा बँक बॅलन्स जो असतो तो आपल्या संकटाच्या वेळेस आपल्या कामी येत असतो. आणि हेच मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की जास्तीत जास्त स्वामीसेवा करा, स्वामीसेवेकरी घडवा तुम्ही. तुमचेसुद्धा जवळचे कोण असेल, नातेवाईक, कोण मित्र असेल, मैत्रीण असेल, कोण असेल, ते सुद्धा संकटात असेल, त्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतील, तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा त्यांना. म्हणजे काय होतं, आपल्या एका व्हिडिओ शेअरमुळे बघा एखाद्याचं आयुष्यसुद्धा चांगलं होतं आणि हे पुण्य आपल्याला भेटतं, असं असतं. तुम्ही जरी कधी कमेंट केली ना मला श्री स्वामी समर्थ, तरी स्वामी महाराज ती कमेंट तुम्हाला परत देतात. ज्यावेळेस आपण फक्त साधा नमस्कार करतो ना, तरी बघा तो नमस्कार येणं आपल्याला ते परत देत असतात,
असं असतं. त्यामुळे बघा, आपण ज्या काही सेवा करतो, भले आपल्याला लगेच रिझल्ट नाही मिळाला, अनुभव नाही मिळाला तरी चालेल, थोडा लेट मिळतो पण मिळतो, पण तेवढं आपल्या सेवेमध्ये सातत्यसुद्धा असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्हाला सांगते, तुम्ही कोणती सेवा करा, मनापासून करा. तर आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम असतात, खूप प्रॉब्लेम असतात, तर आपल्याला काय करावं कधी कधी सुचत नाही. त्यावेळेस फक्त एकच पर्याय असतो आपल्याला, तो म्हणजे स्वामी सेवा. किंवा तुम्ही कोणत्याही देवी देवतांची सेवा करताय ती करा, पण करा, कारण त्यातूनच तुम्हाला एक आधार, एक बळ हे मिळत असतं. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही जर सेवा अजून सुरू केली नसेल, स्वामी प्रकट दिनानिमित्त करायला सुरुवात करा लवकरात लवकर आणि अनुभव घ्या. सर्वात महत्त्वाची आणि आता सर्वात सुंदर सेवा तुम्हाला सांगते बघा मी एक अजून. तुम्ही बघा, दररोज स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेकसुद्धा करू शकता. तुम्ही 11 दिवस स्वामी महाराजांची सेवा करणार आहात ना, तर त्या सेवेमध्ये स्वामी महाराजांचा दररोज न चुकता अभिषेक करा. आता आपण अभिषेक करत असतो स्वामींच्या मूर्तीवर, तो कधी करतो? फक्त गुरुवारी करतो किंवा असं काही विशेष दिन असल्यावर आपण करतो. पण बघा, आता स्वामी प्रकट दिनानिमित्त जर तुम्ही 11 दिवस तुम्ही जर 11 पारायण करणार असाल, स्वामींची सेवा करणार असाल, तर नक्कीच तुम्ही 11 दिवस अभिषेकसुद्धा करून बघा, अनुभव घ्या तुम्ही. तर तुम्ही अभिषेक कसा करू शकता? तर बघा, तुमच्या घरी मूर्ती असेल स्वामी महाराजांची, तर तुम्ही पाण्याने करू शकता फक्त, किंवा दुधाने करू शकता, किंवा फक्त तुम्ही पंचामृतांनी जरी केला आणि परत पाण्याने जरी केला तरी चालणार आहे. आता कोणी चंदनाचा सुद्धा अभिषेक करतात नाही का, कोणी मधाचा, म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल त्याने तुम्ही अभिषेक करू शकता. असं काही नाही, यथाशक्तीनुसार बघा, सगळं करून घेणारे तेच असतात. आपली इच्छाशक्तीसुद्धा असणं पण महत्त्वाचं असतं. तर तुम्ही एवढी सुंदर सेवा करणार आहात स्वामींची, तर बघा, त्याच्यासोबतच स्वामींचा अभिषेकसुद्धा करा मूर्तीवर. जर असेल मूर्ती तर करा, जर नसेल तर काही हरकत नाही. फोटो असेल तर फोटो तुम्ही करू नाही शकत, जर मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही करू जर नसेल मूर्ती, बघा आता स्वामी प्रकट दिन येत आहे, तर लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा आणि स्वामी महाराजांची छोटी तरी मूर्ती तुम्ही लवकर घरी घेऊन या. सेवा आता ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करणार आहात ना, त्या दिवसापासूनच अभिषेक सुरू करा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर. सगळी सेवा करा स्वामींची, दत्तसेवा करा. त्याच्यासोबतच तुम्ही जे काही खाणार आहात, जे काही तुम्ही जेवत आहात, तर ते 2 टाईम स्वामी महाराजांना दाखवा, त्यांची आरती करा. अशा सुद्धा गोष्टी तुम्ही करू शकता. आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल, तर बघा, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल थोडा तरी, तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की करा, आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका, नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.